मध्य रेल्वेवरील ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान उपनगरीय रेल्वे स्थानक उभारण्यात येत आहे, पण नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला विलंब होत असून 120 कोटींचा प्रकल्प आता 245 कोटींपेक्षा अधिक खर्चाचा झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणी खासदार नरेश म्हस्केंनी आज संसदेत आवाज उठवला। नव्या रेल्वे स्थानकाचा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावा अशी मागणी नरेश म्हस्केंनी केली। ठाणे मुलुंड दरम्यान नवीन होणाऱ्या स्टेशनच्या विलंबासंदर्भात आपलं लक्ष वेधू इच्छितो। प्रधानमंत्रींचं स्वप्न होतं इझी ऑफ लिव्हिंग आणि इझी ऑफ ट्रॅव्हलिंग। हे स्वप्न पूर्ण होण्याकरता ज्या ठाणा स्टेशनवर दररोज 10 लाखाच्या वरती प्रवासी वाहतूक करत असतात, त्याचा लोड कमी करण्याकरता नवीन स्टेशनची निर्मिती स्मार्ट सिटी मार्फत करण्याचे ठरवले। तरी लवकरात लवकर रेल्वे मंत्रालयाने तो खर्च उचलून ते स्टेशन पूर्ण करावे ही विनंती मी आपणास करत आहे।